नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील एक अत्यंत उपयुक्त आणि औषधी गुणधर्मांनी भरलेलं झाड, ते म्हणजे मोहाचं झाड. हे झाड केवळ आदिवासी संस्कृतीचा भाग नाही, तर आयुर्वेदामध्ये याला विशेष महत्त्व आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ मोहाचे झाड म्हणजे काय, त्याचे आयुर्वेदिक महत्त्व, पानांचे, फुलांचे आणि खोडाचे तसेच सालीचे. मोहाच्या झाडाचे शास्त्रीय नाव आहे मधुका लॉन्गिफोलिया. हे झाड भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिसा या भागात मोठ्या प्रमाणात आढळते. या झाडाची उंची साधारणतः 20 ते 25 मीटर इतकी उंच असते आणि ते जवळ 100पेक्षा जास्त वर्षे जिवंत राहू शकते. आयुर्वेदामध्ये ह्या झाडाला खूप महत्त्व आहे. त्यामध्ये काही गुणधर्म आढळतात. ते म्हणजे हे शीतल आहे. शीतल म्हणजे थंडावा देणारं, बलवर्धक आहे, पौष्टिक आहे, दाहशामक आहे, त्वचा रोग निवारक आहे, पित्त आणि वात दोष कमी करणारे आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, अनेक आजारांमध्ये आराम मिळतो. मोहाच्या झाडाच्या पानांचे फायदे आपण बघूया. जखमा भरून येण्यासाठी मोहाची पाने गरम करून जखमेवर बांधल्यास सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. त्वचा रोगामध्ये उपयोगी होते. खाज, फोड, पुरळ यासारख्या समस्यांमध्ये या पानाचा लेप फायदेशीर मानला जातो. सांधेदुखी कमी करण्यासाठी या पानांचा शेक दिल्यास सांध्यातील वेदना कमी होण्यास मदत मिळू शकते. सूज कमी करण्यासाठी या पानांचा लेप लावल्यास, म्हणजे जर ज्या ठिकाणी तुम्हाला सूज असेल त्या ठिकाणी जर या पानांचा लेप लावला तर सूज कमी होण्यासाठी मदत होते. या झाडाच्या फुलांपासून काय फायदे होतात तेही आपण बघूया. ही मोहाची जी फुले आहेत ती खूप मौल्यवान आहेत. शरीराला ऊर्जा देण्यासाठी ह्या फुलांचा उपयोग होतो. फुलांमध्ये नैसर्गिक साखर भरपूर असते, त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. अशक्तपणा कमी करण्यासाठी, कमजोरी, थकवा जाणवत असल्यास मोहाची फुले उपयुक्त ठरू शकतात. पचनक्रिया सुधारण्यासाठी या फुलांचा आयुर्वेदामध्ये वापर केला जातो. श्वसनाच्या समस्यांमध्ये याचा खूप उपयोग होतो. खोकला आणि घशातील त्रास कमी करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने याचा वापर केला जातो. मोहाच्या झाडाच्या सालीचा काढा करून घेतल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. अतिसाराने पोटदुखीमध्ये या सालीचा काढा वापरला जातो. त्याचप्रमाणे जर दातांचा काही त्रास असेल, हिरड्यांचा त्रास असेल, तर या सालीचा काढा करून त्याच्या गुळण्या केल्यास हिरड्या मजबूत होण्यास मदत होते. काही त्वचा रोगांमध्ये पारंपरिक उपचार म्हणून या झाडाच्या सालीचा लेप लावला जातो. या झाडाची जी फळे असतात त्यांना गावाकडच्या भाषेमध्ये दोडे म्हटले जातात. या दोड्यांमध्ये म्हणजे फळांमध्ये जी बी असते त्याला मोहोटी बोलली जाते आणि ही मोहोटी सुकवल्यानंतर तिला डाळिंबी म्हणतात. आणि ह्या डाळिंबीपासून जे तेल काढले जाते त्या तेलाचे खूप फायदे आहेत. या तेलाचे सांधेदुखीवर मालिश केल्याने सांधेदुखी थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होते. त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. केसांना पोषण देण्यासाठी या तेलाचा पूर्वी वापर केला जायचा. तसेच काही औषधांमध्ये मलम म्हणून या तेलाचा वापर केला जायचा. ह्या झाडापासून मिळणाऱ्या लाकडाचे फर्निचरसाठी वापर केला जातो. घर बांधण्यासाठी तसेच इतर फर्निचरच्या वस्तू बनवण्यासाठी या झाडाचा उपयोग केला जातो. तसेच या झाडाची जी फुले आहेत ती थोडी बदनाम आहेत, कारण या फुलांपासून गावाकडे दारू बनवली जाते. म्हणून मोहाच्या झाडाकडे थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघितले जाते. परंतु याचा जर औषध म्हणून वापर केला, या दारूचा जर औषध म्हणून वापर केला तर ही दारू म्हणजे अर्क अनेक रोगांवर गुणकारी आहे. एक महत्त्वाची सूचना म्हणजे मित्रांनो, मोहाचे झाड जरी बहुउपयोगी असेल तरी याचा औषधी उपयोग करण्यापूर्वी आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आम्ही म्हणतो
म्हणून त्याचा जसाचा तसा उपयोग करू नका. विशेष करून गर्भवती महिलांनी वैद्यकीय सल्ल्यानंतरच याचा वापर करावा. मित्रांनो, मोहाचे झाड हे निसर्गाने दिलेले एक अनमोल वरदान आहे. त्याची पाने, फुले, साल आणि त्याच्या बिया यांचा उपयोग आयुर्वेद आणि लोकपरंपरेत अनेक वर्षापासून केला जात आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.